नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे फॅक्ट वर्ल्डला हे आपल्या चॅनलवर. मित्रांनो, तुम्हाला माझ्या चॅनलवर बालभारतीमधील जुन्या पुस्तकातील विविध धडे पाहायला मिळतात. चला तर मग आज आपण पाहणार आहोत इयत्ता दुसरीतील जुन्या बालभारतीच्या पुस्तकातील एक धडा. धड्याचं नाव आहे साहस. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. विनायक नावाचा एक साहसी मुलगा होता. तो सर्वांना फार आवडायचा. त्याला बरेच मित्र होते. ते सगळे एका खोलीत जमत. विनायक त्यांना गोष्टी सांगायचा, गोष्टीत रंग भरायचा. एक दिवस तो झाशीच्या राणीची गोष्ट सांगत होता. राणी घोड्यावर बसली होती. तिच्या पाठीशी मूल होते. ती शूरपणे लढत होती. इंग्रजांना सांगत होती, मी प्राण देईन पण माझी झाशी देणार नाही. गोष्ट रंगात आली. इतक्यात कुठून तरी आवाज आला, फुस फुस. सारे इकडे तिकडे पाहू लागले. पुन्हा तोच आवाज झाला. कसला आवाज येतो आहे? साप तर नसेल? सर्वांनी निरखून पाहिले. कोपऱ्यात खरोखरच नाग होता. मुले घाबरले. विनायक मात्र घाबरला नाही. जवळच एक सांडशी पडली होती. त्याने ती उचलली. तो नागाजवळ जाऊ लागला. मुले ओरडली, अरे रे रे रे, तो नाग आहे, चावेल तुला, फिर माग. विनायकाने नागाचे तोंड सांडशीशी घट्ट धरले व नागाला वर उचलले. नाग त्याच्या हाताला वेटोळे घालू लागला. मुले घाबरून म्हणाले, अरे सोड सोड त्याला, तो चावेल. विनायकाने त्या नागाची पकड अधिकच घट्ट केली व म्हणाला, अरे नागाला ब्यालात, मग इंग्रजांशी कसे लढणार? विनायकने घट्ट धरल्यावर तो नाग अर्थमेला झाला. विनायकने लगेच त्याला दूर फेकून दिले. यावेळी या मुलाचे वय 12 वर्षाचे होते. हा मुलगा म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. मित्रांनो, तुम्हाला हा पाठ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.